गंगापूर रोडवरील कुर्तकोटी हॉल शंकराचार्य न्यास येथे अक्षय ऊर्जा फाउंडेशनचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये भारताचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जाधव होते। सदर महोत्सवामध्ये नाशिकमधील सर्व पर्यावरणप्रेमी, दुर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, प्राणी मित्र, माती परीक्षक उपस्थित होते। सर्वांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले। अक्षय ऊर्जा फाउंडेशन नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 लाख झाडे लावणार असून त्यासाठी सर्व तयारी झाल्याचे अनिल जाधव यांच्याकडून सांगण्यात आले। या कार्यात फाउंडेशनचे महाराष्ट्रातील सर्व सभासद मदत करण्यास तयार आहे। अनिल जाधव यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की आपण वैयक्तिक सर्वांनी आहे त्या ठिकाणी वृक्ष लावावी व जगवावी, त्यांचे संगोपन करावे, तसेच पक्षी जास्तीत जास्त कुठल्या झाडावर राहतात ते झाडे लावावीत। नाशिकसह महाराष्ट्राचे वाढलेले तापमान हे संतुलित राहण्यासाठी आतापासूनच आपण सर्वांनी पावसाची वाट न बघता आपण सर्वांनी आतापासूनच झाड लावण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि फाउंडेशनच्या या संकल्पनेमध्ये सहभाग नोंदवावा अशी भावनिक हाक देण्यात आली। त्या अगोदर महोत्सव सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी आपल्या भाषणात आतापर्यंतच्या सर्व पर्यावरणाच्या घडामोडी, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, पाण्याची खालावलेली पातळी, कमी झालेले पक्षी यावर खंत व्यक्त केली। तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी आपण सर्वजण पाईक आहोत, आपली ती नैतिक जबाबदारी आहे। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अक्षय ऊर्जा फाउंडेशन सोबत आपण 11 लाख झाडे लावणार आहोत अशी सर्वांना सोबत घेऊन शपथ घेण्यात आली। त्या अगोदर दीप प्रज्वलन केल्यानंतर अध्यक्ष अनिल जाधव यांच्या सामाजिक, राजकीय व फाउंडेशनच्या कार्याची माहिती सुनील गवळी यांनी दिली। संस्थेचे आतापर्यंत 25 वर्षाच्या कार्याचा आढावा सर्वांना सांगितला। या वर्षीपासून अक्षय ऊर्जा फाउंडेशन वृक्ष बँक ही संकल्पना राबवणार आहे। या संकल्पनेमध्ये आपण जेथे आहोत तेथे झाडे लावायची आहेत, ती जगवायची आहेत आणि जर आपणाकडे जागा नसेल तर तुम्ही झाडे विकत घेऊन ती अक्षय ऊर्जा फाउंडेशनला दान द्यायची आहे। अक्षय ऊर्जा फाउंडेशन ते तुमच्या नावाने विविध ठिकाणी त्याचं रोपण करणार आहे अशी संकल्पना अक्षय अनिल जाधव यांनी सांगितली। ही संकल्पना सर्वांना आवडली असून कालच्या या महोत्सवामध्येच स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे विनय चौधरी व MT इस्टेटचे महेंद्र जाधव यांनी प्रत्येकी 10,000 रुपयांचे देशी झाड दान करण्याचे सर्वांसमोर जाहीर केले। अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध झालेले या महोत्सवामध्ये नाशिकसह मुंबई, धुळे आणि पुणे येथील पर्यावरण मित्र उपस्थित होते। सूत्रसंचालन दीपक मंडलिक यांनी केले आणि उपस्थित सर्वांचे आभार दिनेश झुटे यांनी मानले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।